पाणी. पाण्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते पाणी आपल्यापर्यंत पोहोचवते वीज. त्यामुळे पाण्याबरोबरच विजेचे पण आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. पण वीज तयार करण्यासाठी लागणारी नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्याकडे मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे आणि या साधनसंपत्तीच्या अतिरिक्त वापरामुळे वातावरणावर विपरीत परिणाम होतो. वातावरणाचा समतोल साधून वीज निर्मिती करण्यासाठी पर्यायी स्रोतांचा वापर करणे आवश्यक झाले आहे. भारतासारख्या देशात 8 महिने कडक ऊन असते. त्यामुळे निसर्गाकडून मोफत मिळणाऱ्या या ऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी करणे शक्य आहे. तसे केल्याने ऱ्हास होत चाललेल्या साधनसंपत्तीचा वापर थांबून वातावरणाचा समतोल साधला जाईल. एमएससीबीचा नेहमी प्रॉब्लेम असतो. डीपी जळाली, लाईट फॉल्ट आहे. आता हा वारंवार प्रॉब्लेम असतो. पिकं लावल्यानंतर त्यांना ज्या वेळेला पाणी द्यायचं त्यावेळेला नेहमी एमएससीबीचा खोळंबा असतो. तर आज या सोलरमुळे मला मी वेळेत पिकाला पाणी देईल. वेळेत पिकाला पाणी दिल्यामुळे माझं उत्पन्न निश्चितच वाढेल. हा सोलर प्लॅन्ट बसवण्यासाठी या विहिरीवर मी माझ्या विहिरीवर 5 HP ची मोटर बसवलेली आहे. ऊन असल्यास दिवसभर सौरपंप चालतो. ढगाळ वातावरणात वीज निर्मिती कमी होते, त्यामुळे पाण्याचा जोर कमी असतो. रात्री सौरपंप बंद राहतो, पण तयार झालेली वीज साठवण्यासाठी बॅटरीची व्यवस्था केल्यास रात्री 6 तास सौरपंप चालू शकतो. 5 HPच्या मोटरला बॅटरी लावायची असल्यास 1.25 लाखापर्यंत खर्च येतो. त्यावर लाईट पण चालतात. विहिरीतील पाण्याच्या खोलीवरून किती HPची मोटार बसवायची ते ठरविले जाते आणि मोटारीच्या HP नुसार सौर पंपाला किती पॅनल बसवायचे ते ठरविले जाते. सौर पॅनल 3 प्रकारामध्ये आहेत: मोनोक्रिस्टलाइन, पॉलीक्रिस्टलाइन आणि थिन फिल्म सोलर पॅनल, आणि ते वेगवेगळ्या वॅटमध्ये उपलब्ध आहेत. विहिरीजवळच्या उपलब्ध जागेनुसार किती वॅटचे पॅनल लावायचे ते ठरविले जाते. कमी वॅटचे पॅनल लावल्यास जास्त जागा लागते आणि जास्त वॅटचे पॅनल लावल्यास कमी जागा लागते. 5 HPच्या मोटारीला 250 वॅटचे सौर पॅनल लावल्यास 20 फूट बाय 6 फूट एवढी जागा लागते. सौर पॅनलवर योग्य प्रमाणात ऊन पडेल अशी जागा पॅनल बसवण्यासाठी निवडली जाते. आजूबाजूला मोठी झाडे असल्यास पॅनलवर सावली पडल्यामुळे वीज निर्मिती व्हायला अडथळा होऊ शकतो. सौर पॅनलवर धूळ बसल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते, म्हणून 15 दिवसातून एकदा सौर पॅनल नुसते थंड पाण्याने धुवून घ्यावे. सूर्य उगवण्याच्या आधी पहाटे किंवा सूर्य मावळल्यानंतरची वेळ सोलर पॅनल स्वच्छ करण्यासाठी निवडावी, कारण पॅनल गरम असताना त्यावर पाणी टाकल्यामुळे पॅनल तुटण्याची भीती असते. सौर ऊर्जेवर चालणारे मोटार पंप बसवण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे विजेची बचत करणे. कारण मोटारीने पाणी खेचल्यामुळे वीज जास्त प्रमाणात खर्च होते. जर प्रत्येक मोटार पंप सौर ऊर्जेवर चालविला तर विजेची आणि पर्यायाने नैसर्गिक साधनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात बचत होईल. वॉटर संस्थेतर्फे शेतकऱ्यांना सौर पंप देताना शेतात ठिबक सिंचन बसवण्याची अट घातली जाते. विजेबरोबरच पाण्याचीही बचत करणे हा त्यामागचा उद्देश आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर कमी झाल्यास वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. एकदा सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसविल्यानंतर
भारनियमनाच्या कटकटीबरोबरच विजेचे बिल भरण्यापासूनही शेतकऱ्यांची मुक्तता होईल.